गाईज, होप सो तुम्ही सर्वजण छान असाल. तर आज मी तुम्हाला माझा फुल डेचा ब्लॉग दाखवणार आहे. मी सकाळी बसते रात्रीपर्यंत काय काय करते, एक आई, एक हाऊसवाईफ आणि एक क्रिएटर म्हणून माझा दिवस कसा जातो हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो चला स्टार्ट करूया आजचा ब्लॉग. आर्याची छान झोप झाली की ती अशीही फ्रेश असते आणि तिच्या बाबांसोबत मग खेळत बसते. तर सकाळी सगळ्यात पहिलं काम म्हणजे किचन. ब्रेकफास्ट बनवणं म्हणजे रोजचा एक छोटा प्रोजेक्ट असतो. आज काय बनवायचं, हेल्दी पण हवं आणि टेस्टी पण, आणि सगळ्यांना आवडलं पाहिजे, हा बिगेस्ट चॅलेंज असतो. मग सगळे मिळून ब्रेकफास्ट करतात. हा वेळ मला खूप आवडतो कारण दिवसभर सगळे बिझी असतो पण हा टाईम फॅमिलीसोबत मिळतो. रमेश आणि आर्या हे दोघं नाश्ता करून घेतात, तोपर्यंत मी माझा योगा सुरू करते. थोडा वेळ झाला मी दिसले नाही की माझी आर्या पण माझ्यासोबत येते आणि ती ज्या कॉन्फिडन्सने योगा करते ना, मला वाटतं टीचर तीच आहे. कधी पोजेस बरोबर होतात कधी नाही, पण तिची लुडबुड बघून पेक्षा हसू जास्त येतं. सूर्यनमस्कार, योगा आणि स्ट्रेचिंग केलं दिवस कसा छान जातो. 15-20 मिनिटं हा व्यायाम केला की थकवा कमी होतो आणि दिवस पण खूप छान जातो. जेव्हा जेव्हा मला शक्य होईल तसा तसा योगा व्यायाम करत असते. कधी वेळ भेटला तर मग व्यायाम करायला भेटतो, कधी नाही भेटला तर मग ते स्किप होऊन जातं. लहान मुलं बोलण्यापेक्षा बघून जास्त शिकतात म्हणतात आणि ते अगदी खरं आहे. आपल्या छोट्या छोट्या सवयी, ॲक्शन्स सगळं ते ऑब्झर्व करत असतात. तर असा योगा टाईम झाला की मग मी माझा नाश्ता करून घेते. हा मोमेंट असा असतो की फायनली मला 10 मिनटं शांत बसायला मिळाली. गप्पा मारत नाश्ता होऊन जातो आणि यानंतर सुरू होतात घरातली कामं. क्लिनिंग, अरेंजिंग, बेबी सांभाळणं. एक संपलं की दुसरं रेडीच असतं. कधी कधी तर वाटतं हे काम संपतच नाही, पण खरं सांगायचं तर हेच सगळं आपलं घर बनवतं, हो ना. काहीतरी फंक्शन असल्यामुळे मी हा जेवणाचा बेत केला होता. एवढं हेवी जेवण झाल्याच्या नंतर थोडा वेळ आराम केला. संध्याकाळी माझा फेवरेट टी टाइम असतो. चहा आणि थोडं शांत बसणं हे मला खूप आवडतं. थोडा रिलॅक्स टाइम भेटतो. क्रिएटिव्हिटी टाईम. मी आरी वर्क करते, डिझाईन बनवते किंवा कंटेंट क्रिएट करते. हा टाईम मला खूप एनर्जी देतो कारण हे फक्त काम नाही, हे माझं पॅशन आहे. कधी कधी थकवा असतो, मूड नसतो, पण तरीही थोडं काहीतरी क्रिएट केलं की सॅटिस्फॅक्शन मिळतं. तर ही वेलकम प्लेट मी माझी जेव्हा प्रेग्नेंट होतो, घरी सुट्टीला असायचे तेव्हा मी काही ना काही पेंटिंग्स करायचे. वेलकमची जी नेम प्लेट आहे मी तेव्हा तयार केली होती. व नंतर मी आले तेव्हा ही आतमध्ये होती. बहुतेक ही तुटलं वगैरे असावं त्यामुळे ही आत होती. तर आता मी क्लिनिंग करताना हे मला सापडलं, तर म्हटलं ह्याला अजून काहीतरी डेकोर करून जिथं होते तिथे लावून टाकूया. सो हे मी आता डेकोर करत आहे. थोडे मणी शिल्लक आहेत तर त्याचंच मी थोडं डेकोर करत आहे. सो फायनली हे कम्प्लीट झालं आणि तुम्ही पाहू शकता की किती सुंदर छान दिसत आहे. त्यानंतर मग पुन्हा किचन ड्युटी. रात्रीचं जेवण बनवून घेते. दिवसातला हा शेवटचा कुकिंगचा राऊंड असतो. कधी कधी वाटतं किचन आणि माझं लाईफ लॉंग कॉन्ट्रॅक्ट आहे. तर स्वयंपाक बनवून झाला की मी निघते माझ्या सिंगिंग क्लाससाठी. हा माझा मी टाईम आहे जिथे मी फक्त मी असते. ना काम ना टेन्शन. नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि मन खूप फ्रेश होतं. क्लासमध्ये एंटर केलं की कसलंच टेन्शन नसतं. प्रसन्न वातावरण, फक्त आपण आणि आपलं संगीत, एवढ्याच दोन गोष्टी असतात. सर तर खूपच चांगलं मार्गदर्शन करतात प्रत्येक वेळेस. त्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकायला भेटतं. त्यानंतर घरी परत आल्यावर आम्ही जेवतो. त्याच्यानंतर आम्ही निघतो शतपावली करायला. दिवसभराचा थकवा कमी करायला आणि माइंड शांत करायला खूप मदत करते. आणि ही बघा माझी क्यूट आर्या. आजकाल खूपच तिच्या नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज ती करते. ते पाहून आम्हाला खूप छान वाटतं. हाय कर.
आणि अशा प्रकारे माझा दिवस संपतो. कधी इझी असतो, कधी कधी थोडा टफ पण असतो. तर असा होता माझा एक आई, हाऊसवाईफ आणि क्रिएटर म्हणूनचा दिवस. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले कंटिन्यू व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तो चला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, छान राहा.